Okay friends, in previous lecture we are discussed about the biotechnological applications in agriculture. ज्यामधील आपण दोन आर्टिकल्स पाहिले. एकाला नाव दिलं आपण BT or Bacillus thuringiensis gene which is utilized for the production of endotoxin in a cotton plant, ज्याला आपण BT cotton असं म्हटलं. Depending upon the insect or depending upon the organism which is utilized against the biocontrol, ज्याला आपण काय म्हटलं ॲक्च्युअल आर्टिफिशियली जे स्प्रेइंग करून आपण त्या ठिकाणी प्लांटचं प्रोटेक्शन्स करायचं, त्याऐवजी एंडोटॉक्सिन प्रिपेअर करणारा जो जीन आहे तो डायरेक्टली रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजीनं आपण इंट्रोड्यूस कशामध्ये केला, डिफरंट टाइप्स ऑफ प्लांट्समध्ये, ज्यामध्ये सोयाबीन आहे, काही पल्सेस आहेत किंवा ज्या ठिकाणी फ्लेवर सेवर टोमॅटो आहे, गोल्डन राईस आहे, सर्व आपण ॲप्लिकेशन्स कशातले कंप्लीट केले, ॲग्रिकल्चरलमध्ये. यांच्यानंतर सेकंड पार्ट्स आपण त्याच्यामध्ये पाहिला होता की जो नेमॅटोड्स आहे किंवा जो पॅरासायटिक नेमॅटोड ज्याला आपण मिलॅनोगायनी इनकॉग्निशिया म्हटलात, ज्याच्यामुळं टोबॅको प्लांट्सला हे ॲव्हरेज इल्ड डिक्रीज करायचं किंवा त्याच्यावर अटॅक करत होता, अशा वेळेस आपण त्या ठिकाणी सेकंड रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजीचा उपयोग केला, ज्याला काय म्हटलं आपण RNA इंटरफरन्स किंवा RNA सायलेन्सिंग. जिथं आपण दोन पद्धतीनं त्या ठिकाणी आपण त्याचं प्रोटेक्शन केलं, एक ट्रान्सक्रिप्शनल लेवल आणि दुसरा पोस्ट ट्रान्सक्रिप्शनल लेवल बाय युझिंग द डबल स्टँडर्ड DNA, बाय युझिंग द मेकॅनिझम और इम्युनिटी सिस्टीम प्रेझेंट इन यूकॅरियोट, दॅट इज कॉल्ड एज द एन्झाईम और ग्रुप ऑफ एन्झाईम डायसर नाव आठवत असेल. हा सर्व पार्ट्स आपण प्रिवियस लेक्चर्समध्ये कंप्लीट केला आहे. याच्यावरचे जे काही MCQs आहेत ते सर्व NCERT नुसार पाहायचेत. आणि याच्यानंतर त्यातलं जे दुसरं आर्टिकल आहे किंवा सेकंड पार्ट जर म्हटलं तर त्यांच्यामध्ये आपण ॲप्लिकेशन्स ऑफ बायोटेक्नॉलॉजी कोणत्या फील्डमध्ये आहे, इन अ मेडिसिन फील्ड, ज्याला म्हटलं आपण जेवढे काही मेडिसिन किंवा जेवढे काही ड्रग्ज आहेत, जे ड्रग्ज प्रिपेअर हे आर्टिफिशियली फार्मास्युटिकल कंपनीजमध्ये तयार केले जातात, त्या प्रिपेअर करणाऱ्या ड्रग्जलाच एक सायंटिफिक टर्म वापरला जाते, ज्याला आपण थेरप्युटिक शब्द वापरतो. व्हॉट इज द थेरप्युटिक्स? थेरप्युटिक्स मीन्स टू प्रिपेअर द ड्रग्स. जे काही मेडिसिन आहे या मेडिसिनला प्रिपेअर करणं म्हणजेच काय, थेरप्युटिक्स. अँड डिफरंट टाइप्स ऑफ थेरप्युटिक ड्रग्स आर प्रोड्यूस्ड इन अ फार्मास्युटिकल कंपनी बट व्हिअर द रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजी इज युटिलाइज्ड. प्रिव्हियस इयर्समध्ये पाहिलं आपण तर ज्यावेळेस रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजी ही डेव्हलप नव्हती, त्यावेळेस जे ड्रग्ज प्रिपेअर व्हायचं त्यासाठी जे डिफरंट टाइप्स ऑफ प्रोटीन असतील, एन्झाईम्स असतील किंवा जे काही प्रोडक्ट्स आहेत अदर ऑर्गॅनिझमपासून किंवा अदर नॉन ह्युमनपासूनच ते काय करायचे, एक्स्ट्रॅक्शन्स करायचं, प्रिपेअर करायचं. आणि हा फार कॉस्टली आणि लॉंग लेंदी प्रोसेस असायची. पण ज्यावेळेस बायोटेक्नॉलॉजीमध्ये रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजी आलं, त्यानंतर जे थेरप्युटिक ड्रग्ज तयार केले त्यामधील वाईल्ड ओव्हर जर वर्ल्डमध्ये पाहिलं तर 30 थेरप्युटिक्स ड्रग्ज आहेत. हाऊ मेनी ड्रग्ज? 30 थेरप्युटिक्स ड्रग्ज म्हटलं आपण. थेरप्युटिक्स ड्रग्ज हे जर आपण पाहिलं तर वर्ल्डमध्ये हाऊ मेनी नंबर्स? 30 थेरप्युटिक्स ड्रग्स आर प्रोड्यूस्ड इन अ वर्ल्ड. थ्रूआउट द वर्ल्डमध्ये सर्वांकडे पाहिलं तर नियर अबाउट असे RDNA टेक्नॉलॉजीनं किंवा रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजीनं युटिलाइज करून आपण 30 ड्रग्ज हे प्रिपेअर केलेत आणि जे मार्केटिंगमध्ये आहेत. बट आउट ऑफ दिस 30 ओनली इन इंडिया म्हटलं तर इंडियामध्ये हे ड्रग्ज किती आहेत? 12 ड्रग्ज आहेत, जे कोणत्या टेक्नॉलॉजीनं तयार केले, RDNA टेक्नॉलॉजी. इट मीन्स दॅट द थेरप्युटिक ड्रग्ज, हाऊ मेनी थेरप्युटिक ड्रग्ज टुडेज प्रोड्यूस्ड बाय द रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजी? तर आन्सर असेल तुमचं 30 थेरप्युटिक ड्रग्ज आर प्रोड्यूस्ड बाय युझिंग द रिकॉम्बिनंट टेक्नॉलॉजी अँड दीज आर डिस्ट्रीब्युटेड वाईल्ड ओव्हर द वर्ल्ड. पूर्ण वर्ल्डमध्ये 30 आहेत आणि त्यापैकी इंडियामध्ये जर मार्केटिंग म्हणलं असेल तर इंडियामध्ये किती ड्रग्ज आहेत? ओनली 12 ड्रग्ज आउट ऑफ दिस 30 विच इज मार्केटिंग इन अवर कंट्रीज किंवा इंडियामध्ये. जर आपल्यामध्ये टोटल 12 असतील तर त्यांच्यामध्ये आपल्याला या ठिकाणी सिलेबसला एक ड्रग्ज दिलेला आहे ज्याला आपण जेनेटिकली इंजिनियर्ड इन्सुलिन. या 12 पैकीच एक ड्रग्ज आहे ज्याला काय म्हटलं आपण, जेनेटिकली इंजिनियर्ड. हा कोणता पार्ट्स आहे? इन्सुलिन. तर या ठिकाणी आपल्याला हा पार्ट स्टडी करायचा आहे की प्रिपरेशन ऑफ इन्सुलिन बाय यूजिंग द रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजी. तर हा सुद्धा एक कोण आहे? थेरप्युटिक ड्रग्ज आहे. तर या ठिकाणी सुरुवातीला लक्षात ठेवा, व्हॉट इज बाय इन्सुलिन? इन्सुलिन इज अ प्रोटीन.
ॲक्च्युअल हे हार्मोन्स आहे. इन्सुलिनला काय म्हणतो आपण? हार्मोन्स एन्झायमेटिक नेचर असतात, हार्मोन्स प्रोटीनेस नेचर्स आहेत, किंवा ज्याला आपण केमिकल कॉर्डिनेशन्स पाहिलं, पेप्टाइड हार्मोन्स आहेत, ज्या ठिकाणी डिफरंट टाईपचे स्टेरॉइडल हार्मोन्स आहेत. तर या ठिकाणी इन्सुलिन शब्दाला तर लक्षात ठेवायचं, इन्सुलिन इज अ हार्मोन अँड विच इज सिंथसाइज्ड बाय द आयलेट्स अँड लँगरहान्स विच इज द पार्ट्स ऑफ पॅन्क्रियाज. याच्या आधी आपण ग्लँड्समधील तीन टर्म्स पाहिलेले आहेत. एक एक्झोक्राइन ग्लँड्स, दुसरी एंडोक्राइन ग्लँड्स आणि तिसरं हेटेरोक्राइन ग्लँड, ज्यांच्यामध्ये आम्ही स्पेशली हेटेरोक्राइन ग्लँड्स म्हटलं तर एक्झाम्पल लक्षात ठेवतात, ज्यांना काय म्हणतो आपण? पॅन्क्रियाज. पॅन्क्रियाजला हेटेरोक्राइन ग्लँड्स का म्हटलं? बिकॉज दिस पॅन्क्रियाज विच परफॉर्म्स द बोथ फंक्शन दॅट इज कॉल्ड एज द एक्झोक्राइन फंक्शन अँड एंडोक्राइन फंक्शन. माहिती आहे आपल्याला? एक्झोक्राइन म्हटलं विथ डक्ट, एंडोक्राइन म्हटलं विदाउट डक्ट. तर त्या ठिकाणी जो एंडोक्राइन पार्ट्स आहे त्या एंडोक्राइन पार्टलाच आपण काय म्हटलं? आयलेट्स अँड लँगरहॅन्स. तर या ठिकाणी इन्सुलिन प्रोड्युसिंग जो पार्ट्स आहे तो कोणता आहे? एंडोक्राइन पार्ट्स आहे. आणि एंडोक्राइन पार्ट्स म्हटलं तर एंडोक्राइन पार्ट्स कुणाचा आहे? तर पॅन्क्रियाजचा आहे. कुणाचा आहे? पॅन्क्रियाज. पॅन्क्रियाजमध्ये कोणता पार्ट्स आहे म्हटलं तर नाव लक्षात ठेवा, आयलेट्स अँड लँगरहॅन्स parts present inside the pancreas where the different types of cells is present. But actual त्यातली beta cells of islets of Langerhans, that cell is helpful for the synthesis of इन्सुलिन. नाव लक्षात ठेवा, इन्सुलिन हे कोण आहे? हार्मोन. दिस इन्सुलिन हार्मोन विच इज सिंथसाइज्ड बाय द बीटा सेल्स ऑफ आयलेट्स अँड लँगरहॅन्स विच इज द पार्ट्स ऑफ प्युरी pancreas, and that pancreas which having the heterocrine part because they having the both endocrine and exocrine. तर त्या ठिकाणी pancreas मधला endocrine part ज्याचा आयलेट्स अँड लँगरहॅन्स पार्ट्स आहे नाव आहे, ज्यांच्यामध्ये डिफरंट टाईपच्या सेल्स आहेत, अल्फा बीटा. त्यातली कोणती सेल? बीटा सेल. And which is helpful for the synthesis of insulin, and that insulin which is produced by artificially recombinant DNA technology. म्हणून आपण जो थेरॅप्युटिक ड्रग्ज आहेत त्याच्यामधील फर्स्ट नेम घेतला आपण, त्याला काय म्हटलं? इन्सुलिन. आणि याचं प्रोडक्शन हे नॉर्मली आपण कोणत्या पद्धतीने केलं? रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजीनं केलं. मग या रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजीनं ज्यावेळेस आपण ह्या ड्रग्सचं प्रिपरेशन्स केलं तर त्यावेळेस इनिशियल ज्या पेशंट्समध्ये ग्लुकोज मेटाबॉलिझम किंवा ग्लुकोज लेवल जे डिक्रीज होत नाही आहे त्याला आपण डायबेटिक पेशंट्स म्हणतात. कोणते पेशंट्स म्हणतो आपण? डायबेटिक पेशंट्स. मग डायबिटीज पेशंट्समध्ये जो ग्लुकोजचं मेटाबॉलिझम आहे किंवा ग्लुकोज हा राईज होता आणि त्याला डिक्रीज करणारा कोण असतो? इन्सुलिन. सो दॅट इन्सुलिन इज नॉट सिक्रेटेड बाय द आयलेट्स ऑफ लँगरहॅन्स और बीटा सेल्स ऑफ आयलेट्स अँड लँगरहॅन्स. व्हेनेवर द ग्लुकोज लेवल इट बिकम्स राईज, दॅट्स वाय द पेशंट इट बिकम्स डायबिटीज. डायबेटिक पेशंट्स म्हणतो आपण, ज्यांच्यामध्ये कुणाचं सिंथेस होत नाही आहे? इन्सुलिनचं. अशा वेळेस या पेशंट्सला डेली रुटीनमध्ये आपल्याला आर्टिफिशियली इंजेक्टेबल काय करावं लागतं? इन्सुलिन. म्हणजे ज्या पेशंट्समध्ये इन्सुलिनचं सिक्रिशन होत नाही आहे तर अशा वेळेस त्यांना आर्टिफिशियली आपल्याला बाहेरून काय करावं लागतं? इन्सुलिन इंजेक्ट करावं लागतं. मग अशा वेळेस आपल्याला जे इन्सुलिनचं प्रोडक्शन आहे तो लार्ज क्वांटिटीमध्ये पाहिजे, कारण डिफरंट टाईप्स ऑफ डायबेटिक पेशंट्स आहेत, त्याच्या पण टाईप्स आहेत, टाईप ए, टाईप बी. पण ज्या टाईप सेकंडमधील ॲक्च्युअल डायबेटिक पेशंटला मॅक्झिमम गरज लागते इंजेक्टेबल कुणाचं? इन्सुलिनचं. तर या इन्सुलिनचं प्रोडक्शन इनिशियली ऑदर किंवा नॉन ह्युमन सोर्सेसपासून प्रिपेअर केलं होतं. पहा, ज्यामधील पिग असतील किंवा डॉग्स असतील किंवा कॅटलचे पॅन्क्रियाज असतील यांच्यापासून त्या इन्सुलिनचं प्रोडक्शन्स केलं, ज्याला आपण नॉन ह्युमन सोर्सेस म्हणतात. म्हणजेच अदर ऑर्गॅनिझमच्या पॅन्क्रियाजमधून त्याचं सिंथेसिस कुणाचं करायचं आपण? इन्सुलिनचं. आणि ते इंजेक्टेबल केलं जातं. पण या ठिकाणी ज्या डिफरंट नॉन ह्युमन सोर्सेस असल्यामुळं काय व्हायचं? डिफरंट टाईप्स ऑफ ॲलर्जिक रिॲक्शन्स क्रिएट व्हायच्या. डिफरंट टाईप्स ऑफ ॲलर्जिक रिॲक्शनसोबत ड्रेसेस पण ट्रान्समिशन व्हायचं. आणि तो टेंटेटिव्हली 99% एक्झॅक्टली सिमिलर स्ट्रक्चर
स्ट्रक्चर आहे, पण यांच्यासाठी एक सेपरेटली टेक्निक युटिलाइज केलं की लार्ज स्केलवर जर आपण रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजी ज्या ठिकाणी आपण बॅक्टेरियाचं युटिलाइज केलं आणि प्रोडक्शन जर आपण इन्सुलिनचं केलं तर त्या ठिकाणी तो हा लेस कॉस्टली आणि विदिन शॉर्ट टाईम पिरियड मोर अमाऊंट ऑफ इन्सुलिनचं काय करता येईल प्रोडक्शन. त्यासाठी एक टेक्निक त्यांनी युटिलाइज केलं, ज्या टेक्निकचं नाव काय रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजी. रिकॉम्बिनंट टेक्नॉलॉजी ॲक्च्युअल ही फर्स्ट टाईम ज्यावेळेस अमेरिकन कंपनीज इली कंपनी नावाची अमेरिकन कंपनी आहे तिथं पहिल्यांदा रिकॉम्बिनंट DNAचं इन्सुलिन तयार केलं. पण त्याच्या आधी एक टर्म्स आपल्याला लक्षात असायला पाहिजे की इन्सुलिन हे जर हार्मोन असेल तर हार्मोनचं सिंथेसिस बॉडीमध्ये कसं असतं, मोर अमाऊंट ऑफ की लेस अमाऊंट ऑफ, जेवढे आपल्याला गरज आहे तेवढंच इन्सुलिन किंवा तेवढ्याच हार्मोन्स आपल्या बॉडीमध्ये प्रिपेअर होतं, कारण त्या ठिकाणी फीडबॅक मेकॅनिझम असतं. म्हणजेच बॉडीला जेवढी नेसेसरी आहे तेवढाच पार्ट्स हा बॉडीमध्ये काय करतो तयार होतं. म्हणून तो आपण एखाद्या ह्युमन बिंगमधून मोर अमाऊंट येऊन आयसोलेट करू शकतो का, नाही आहे. जेवढी बॉडीला गरज आहे तेवढंच सिक्रेशन कशात होतं इन्सुलिन, म्हणजेच आपल्याला आर्टिफिशियल इन्सुलिन हे तयार करावं लागेल. म्हणून त्या ठिकाणी कोणती टेक्निक युटिलाइज केलं रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजी. तर त्या ठिकाणी फर्स्ट इन्सुलिन हे नेमकं काय आहे आणि त्याचं स्ट्रक्चर कसं होतं आणि कोण तयार करतं त्याबद्दल थोडीशी माहिती असणं गरजेचं आहे. का NCERTमध्ये जे इन्सुलिनचं स्ट्रक्चर दिलं त्यामधील एक वाक्य लक्षात ठेवायचं, दिस इन्सुलिन इज फॉर्म्ड बाय और स्ट्रक्चरली इट कन्सिस्ट ऑफ 3 पॉलीपेप्टाइड चेन. दिस इन्सुलिन इज फॉर्म्ड बाय, इन्सुलिन कशापासून फॉर्म होतं 3 पॉलीपेप्टाइड चेन विअर द 3 जीन्स आर रिक्वायर्ड. याच्या आधी आपण डिस्कस केलेलं आहे. पॉलीपेप्टाइड चेन कुणाला म्हणतो आपण, ॲक्च्युअल पॉलीपेप्टाइड चेन म्हणजेच प्रोटीन आहे. मग प्रोटीन सिंथेसिस होतं त्यावेळेस कोणत्या 2 प्रोसेस होतात, करेक्ट, ट्रान्सक्रिप्शन आणि ट्रान्सलेशन. त्यासाठी कोणाची गरज असते DNA, त्यानंतर RNA जो आपण मेसेंजर RNA म्हणतो आणि त्यानंतर होतो त्याला काय म्हणतो आपण पॉलीपेप्टाइड चेन. तर इथं वाक्य लक्षात ठेवा, इन्सुलिन इज सिंथेसाइज्ड बाय दोज जीन विच प्रोड्यूस द 3 पॉलीपेप्टाइड चेन. ॲक्च्युअली ब्रीफमध्ये जर हा सिक्वेन्स पाहिला तर सुरुवातीला जीन म्हणतो आपण. मग जीन कोणता आहे, हा इन्सुलिन प्रोड्युसिंग जीन. मग या इन्सुलिन प्रोड्युसिंग जीन्समध्ये एक प्रोसेस होते, ज्या प्रोसेसला काय म्हटलं आपण ट्रान्सक्रिप्शन. ट्रान्सक्रिप्शन्स नंतर इथं जो तयार होता ज्याला काय नाव देतो आपण HNRNA. कशाला म्हणतात HNRNA, करेक्ट, द नॉन फंक्शनल मॅसेंजर RNA. म्हणजे मॅसेंजर RNA प्रोसेसमध्ये ज्यावेळेस ट्रान्सक्रिप्शन होतं त्यावेळेस जीनला कॉपी करून हा काय तयार होतो HNRNA तयार होतं, म्हणजेच नॉन फंक्शनल mRNA. अँड आफ्टर दॅट नॉन फंक्शनल HNRNA अंडरगोज द प्रोसेस ऑफ स्प्लायसिंग. कोणती प्रोसेस होते स्प्लायसिंग, बिकॉज HNRNA जर आपण स्ट्रक्चर पाहिलं तर HNRNAमध्ये कोणते पार्ट्स असतात, इंट्रोन असतात, त्यानंतर एक्झोन्स पण आहेत, पुन्हा इंट्रोन्स आहेत, एक्झोन्स आहेत. मग असे डिफरंट टाईप्स ऑफ यांच्यामध्ये जो पार्ट्स आहेत ते सर्व कट केले जातात आणि एक्झोन्स हे सर्व एक्झोन्स काय केले जातात अटॅच केले जातात. या पार्टला काय म्हणतो आपण स्प्लायसिंग. स्प्लायसिंगमध्ये HNRNA मधले जे अनवॉन्टेड पार्ट्स ज्याला आपण इंट्रोल म्हणतात, नॉन कोडिंग रिजन्स म्हणतात, त्याला काय करतो आपण रिमोल आणि काय तयार करतो आपण एक्झोनचा पार्ट्स पूर्ण घेतात. आणि एक्झोन एकदा तयार झालं की याच्या 5' एंडला हा कोण अटॅच होतं कॅपिंग प्रोसेसमध्ये, ज्याला आपण काय नाव दिलं मिथिल गॉनिन ट्रायफॉस्फेट. आणि त्यानंतर 3' एंडला टेलिंग ही प्रोसेस होते आणि हा जो तयार होतं या पार्टला काय म्हटलं आपण मेसेंजर RNA. अँड दॅट मेसेंजर RNA इट बिकम्स ट्रान्सलेट. काय होतं याचं ट्रान्सलेशन होतं आणि या ठिकाणी जी चेन तयार होते त्या चेनला म्हणतो आपण पॉलीपेप्टाइड चेन. सो दॅट पॉलीपेप्टाइड चेन इज ऑल्सो नोन ॲज द प्रोटीन. तर हा सिक्वेन्स थोडासा मी रिमेंबर का करून देतोय याचा अर्थ लक्षात ठेवा. ज्यावेळेस आपल्याला हा प्रोटीन तयार झाला तर एवढ्या प्रोसेसमधून जावं लागतं. तर इथं तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे 3 पॉलीपेप्टाइड चेन हे कुणामध्ये आहेत इन्सुलिन. स्ट्रक्चरली इन्सुलिन जर पाहिलं सपोज हा या ठिकाणी असणारा फर्स्ट पॉलीपेप्टाइड चेन आहे ज्याला म्हटलं A पॉलीपेप्टाइड चेन. दुसरा आहे ज्याला मी इथं म्हटलं दॅट इज कॉल्ड एज द B पॉलीपेप्टाइड चेन. हाऊ मेनी पॉलीपेप्टाइड चेन
3. ज्यानंतर यांच्यामध्ये थर्ड पॉलिपेप्टाइड चेन आहे ज्याला मी नाव दिलं दॅट इज नोन ॲज द सी पॉलिपेप्टाइड. पा शब्द लक्षात ठेवा, सी पॉलिपेप्टाइड, बी पॉलीपेप्टाइड चेन अँड ए पॉलीपेप्टाइड चेन. तर सरळ सरळ लक्षात ठेवायचं इन्सुलिनमध्ये किती पॉलीपेप्टाइड चेन आहेत? तीन पॉलीपेप्टाइड चेन, ए पॉलीपेप्टाइड चेन, बी पॉलीपेप्टाइड चेन अँड सी पॉलीपेप्टाइड चेन. नाव व्हेनेवर धिस स्ट्रक्चर इट बिकम स्ट्रेच, हे जर स्ट्रक्चर आपण स्ट्रेच केलं तर आपल्याला ही डायग्राम अशी दिसायला लागेल. पहा सुरुवातीला आम्हाला कोणता जीन असेल? ए, म्हणजे हा इथं आपल्याला हा कोणती पॉलीपेप्टाइड चेन असेल? ए पॉलीपेप्टाइड चेन. यांच्यानंतर दुसरी कोणती आहे मिडलमध्ये? सी पॉलीपेप्टाइड चेन. म्हणजेच हेच स्ट्रक्चर आम्हाला या पद्धतीनं असं दिसायला लागेल, ज्याला काय नाव दिलं आम्ही? सी पॉलीपेप्टाइड. सी पॉलीपेप्टाइड. आणि यांच्यानंतर हा जो बी आहे तो बी पॉलीपेप्टाइड चेन आम्हाला या पद्धतीने इथं दिसायला लागेल. तर इथं म्हटलं आम्ही बी पॉलीपेप्टाइड. सो दिस स्ट्रक्चर, फक्त या स्ट्रक्चरला मी काय केलं? स्ट्रेट केलं. तर यावेळेस लक्षात ठेवायचं हे जे इन्सुलिनचं स्ट्रक्चर आहे ज्याला आम्ही प्रो इन्सुलिन असं म्हणतात, याला काय म्हणतो आपण? प्रो इन्सुलिन, किंवा याला आपण इनॲक्टिव्ह इन्सुलिन म्हणतो आपण. इनॲक्टिव्ह इन्सुलिन ज्यावेळेस असतं किंवा प्रो इन्सुलिन ज्यावेळेस असतं त्यावेळेस त्यांच्यामध्ये टोटल पॉलीपेप्टाइड चेन किती आहेत? 3 पॉलीपेप्टाइड चेन. त्यानंतर 3 पॉलीपेप्टाइड चेनमधील सिक्वेन्शियल पाहिलं तर ए पॉलीपेप्टाइड चेनच्या नंतर लिंकर कोण असते? सी पॉलीपेप्टाइड चेन. आणि नंतर कोणती असते? बी पॉलीपेप्टाइड चेन. पण ज्यावेळेस मॅच्युअर और ॲक्टिव्ह इन्सुलिन तयार होतं त्यावेळेस त्या ॲक्टिव्ह इन्सुलिनमध्ये एक पॉलीपेप्टाइड चेन आहे ज्याला म्हटलं मी ए पॉलीपेप्टाइड चेन, आणि दुसरी असते ज्याला म्हटलं मी बी पॉलीपेप्टाइड चेन. स्ट्रक्चर लक्षात ठेवा, ए पॉलीपेप्टाइड चेन, बी पॉलीपेप्टाइड चेन, आणि या 2 पॉलीपेप्टाइड चेनमध्ये डायसल्फाइड बॉन्ड तयार होतो. आणि डायसल्फाइड बॉन्ड एकदा तयार झाला की हे स्ट्रक्चर ज्याला काय म्हटलं आपण? दॅट इज कॉल्ड ॲज द ॲक्टिव्ह इन्सुलिन. कोणता पार्ट्स आहे हा? ॲक्टिव्ह इन्सुलिन. म्हणजेच हा कोणता फॉर्म आहे? प्रोॲक्टिव्ह किंवा इनॲक्टिव्ह. इनॲक्टिव्हमधील किती पॉलीपेप्टाइड चेन असतात? 3. ॲक्टिव्हमध्ये किंवा फंक्शनल इन्सुलिन आहे किंवा मॅच्युअर्ड इन्सुलिन आहे त्यांच्यामध्ये किती पॉलीपेप्टाइड चेन आहेत? 2. क्वेश्चन वेगळा येईल. इनॲक्टिव्ह फॉर्ममध्ये किंवा प्रो इन्सुलिनमध्ये हाऊ मेनी पॉलीपेप्टाइड चेन्स आर प्रेझेंट? 3 पॉलीपेप्टाइड चेन. कोणत्या? ए बी सी. लिंकर कोण असते? सी. मग या ठिकाणी जो सी पॉलीपेप्टाइड चेनचं स्ट्रक्चर आहे ते केव्हा आणि कोणत्या पोझिशनला प्रेझेंट असतं? तर लक्षात ठेवायचं प्रो इन्सुलिनच्या वेळेस असतो आणि तो इनॲक्टिव्ह फॉर्ममध्ये असतो. मग व्हॉट इज द फंक्शन ऑफ सी पॉलीपेप्टाइड चेन? The role of C polypeptide chain to closure the A and B polypeptide chain for the synthesis of disulfide bond. इथं ॲक्च्युअल ज्यावेळेस यांचं मॅच्युरेशन होतं या दोघांना ए आणि बी पॉलीपेप्टाइड चेनला ते काय करतात? क्लोजर आणतात. आणि क्लोजर आणल्यानंतर यांच्यामध्ये कोणता बॉन्ड तयार होतं? डायसल्फाइड बॉन्ड तयार होतं. पॉलीपेप्टाइड चेन्समध्ये कोणता बॉन्ड तयार होईल? डायसल्फाइड बॉन्ड. कुणामध्ये तयार होईल? बिटवीन द ए अँड बी पॉलीपेप्टाइड चेन यांच्यामध्ये हा डायसल्फाइड बॉन्ड तयार होतो. आणि हा जो इथं असणारा सी पेप्टाइड आहे तो सी पॉलीपेप्टाइड चेन काय होतो? रिमूव्ह होतं. आणि या ठिकाणी स्ट्रक्चरमध्ये आपल्याला पाहायला भेटलं तर स्ट्रक्चरमध्ये कोणते 2 पॉलीपेप्टाइड चेन असतात? ओनली ए पॉलीपेप्टाइड चेन अँड अदर वन इज द बी पॉलीपेप्टाइड chain, and that is known as the disulfide bond between the A and B polypeptide chain, and that structure is known as the active protein. हा पार्ट्स एक लक्षात ठेवायचा आहे तुम्हाला. काय काय लक्षात ठेवायचं? मेडिसिनमध्ये जे इन्सुलिनचं प्रोडक्शन होतं त्यात इन्सुलिन जर पाहिलं आपण तर इनॲक्टिव्ह फॉर्ममध्ये हाऊ मेनी पॉलीपेप्टाइड चेन असतात? 3 पॉलीपेप्टाइड चेन. जर आपल्याला या ठिकाणी मॅच्युअर इन्सुलिन पाहिलं तर मॅच्युअर इन्सुलिनला आपण काय म्हटलं? 2 पॉलीपेप्टाइड चेन. ज्या ठिकाणी आम्ही इथं ए आणि बी पॉलीपेप्टाइड चेन म्हटलं. मग या 2 पॉलीपेप्टाइड चेनमध्ये ज्यावेळेस डायसल्फाइड बॉन्ड होतो त्यावेळेसला जो लिंकर सी पॉलीपेप्टाइड चेन असते ती काय होते?
रिमूव्ह होते आणि मॅच्युअरमध्ये फक्त किती पॉलिपेप्टाईड चेन्स असतात? 2 पॉलिपेप्टाईड चेन. तर आता या ठिकाणी हे जे इन्सुलिनचं स्ट्रक्चर आहे हे ॲक्च्युअल डिफरंट टाईप्स ऑफ ऑर्गॅनिझम्समधून इनिशियली आपण तयार केलं होतं किंवा प्रिपेअर केलं होतं थेरप्युटिक ड्रग्स तयार करताना, ज्यामधील एक्झाम्पल NCERTमध्ये दिलं पहा. कॅटल्स असतील, पिग्ज असतील, डॉग्स असतील, यांच्या पॅन्क्रियाजपासून आपण हे स्ट्रक्चर तयार केलं होतं. आपल्याला इथं कोणती टेक्नॉलॉजी वापरायची आहे? बायोटेक्नॉलॉजी. बायोटेक्नॉलॉजीमध्ये टेक्निक कोणती आहे? RDNA टेक्नॉलॉजी. आणि RDNA टेक्नॉलॉजीचा अर्थ काय? रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजी. मग रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजीमध्ये 2 मेन पार्ट्स आहेत. एकाला काय म्हणतो आपण? डिझाईड, ज्याला आपण जीन ऑफ इंटरेस्ट म्हणतात, आणि तो कॅरी करणारा कोण असतो? व्हेक्टर, ज्याला काय म्हणतो आम्ही? प्लाझमिड. या दोघांना आम्ही एकत्रित करतात बाय युझिंग द डिफरंट टाईप्स ऑफ एन्झाईम्स. रेस्ट्रिक्शन एन्झाईम, लायगेज एन्झाईम. त्यानंतर आपण त्याला मल्टिप्लिकेशन्स करायला ट्रान्सफर कशामध्ये करतो? होस्टमध्ये. आणि होस्टमध्ये ऑलरेडी तो रिकॉम्बिनंट DNA काय होतो? त्याचा मल्टिप्लिकेशन. तर इथं या ठिकाणी लक्षात ठेवायचं, सायंटिस्टने जे इली कंपनी आहे यांच्यामध्ये जी टेक्नॉलॉजी युटिलाइज केली ती कोणती? RDNA टेक्नॉलॉजी. कशाचं प्रोडक्शन्स केलं? तर या ठिकाणी इन्सुलिनचं प्रोडक्शन्स केलं. त्या कंपनीमध्ये त्यांनी फक्त 2 पॉलिपेप्टाईड चेनचं आर्टिफिशियल सिंथेसिस केलं. म्हणजेच हा A पॉलिपेप्टाईड चेन सिंथसाइज्ड इन E. coli cell. This B polypeptide chain synthesized in other E. coli cell. म्हणजेच A पॉलिपेप्टाईड चेनला सिंथसाइज करणारा जीन आयसोलेट केला, एका E. coli सेलमध्ये त्याला ट्रान्सक्राईब करून त्याचं A पॉलिपेप्टाईड चेन तयार केला. सेपरेटली B पॉलिपेप्टाईड चेन हे आयसोलेट करून G. coli सेलमध्ये इंट्रोड्यूस केला आणि त्यांच्यापासून B पॉलिपेप्टाईड चेन तयार केल्या. आणि ह्या दोन्ही पॉलिपेप्टाईड चेन E. coli सेलमधून आयसोलेट करून लॅबोरेटरीजमध्ये त्या दोघांचं डायपेप्टाईड बॉन्ड फॉर्मेशन्स करून इन्सुलिनचं प्रोडक्शन्स केलं. अतिशय सिंपल अशी प्रोसेस आहे. 2 जीन कोणते होते? A पॉलिपेप्टाईड चेनला फॉर्मेशन्स करणारा एक जीन आणि दुसरा B पॉलिपेप्टाईड चेनला प्रिपेअर करणारा सेकंड जीन. म्हणजेच इन्सुलिनच्या स्ट्रक्चरमध्ये आम्हाला 2 पॉलिपेप्टाईड चेन पाहायला भेटतात. एकाचं नाव A पॉलिपेप्टाईड आणि दुसरा B पॉलिपेप्टाईड. त्यालाच या ठिकाणी असं लक्षात ठेवा, A पॉलिपेप्टाईड किंवा A जीन रिकॉग्नाइज फॉर A पॉलिपेप्टाईड. A पॉलिपेप्टाईड चेनला हा काय करतो? तयार करतो. म्हणजेच कोणता जीन आहे? A पॉलिपेप्टाईड प्रिपेअर करणारा जीन इथं आहे. सेम B जीन किंवा B पॉलिपेप्टाईड चेनला प्रिपेअर करणारा, याला काय नाव दिलं आपण? पॉलिपेप्टाईड चेन. सिंपल वाक्य लक्षात ठेवा, A जीन आणि B जीन. A जीन कुणाला म्हटलं? जीन हा DNA पार्ट्स आहे जो कुणाला प्रिपेअर करतोय? A पॉलिपेप्टाईड चेनला. म्हणजेच इमॅजिन करा, हा एक DNA मॉलिक्यूल आहे, ज्या DNA मॉलिक्यूलमध्ये इथं हा एक पार्ट्स आहे, याला मी नाव दिलं A जीन. आणि हा A जीन कुणाला तयार करतो? A पॉलिपेप्टाईडला. याच्यानंतर इथं हा DNAचा दुसरा पॉईंट्स आहे की हा जीन कोणता आहे? याला म्हटलं B जीन. आणि तो कुणाला तयार करतो? B पॉलिपेप्टाईड चेनला. इथं काय केलं मग आम्ही? जो जीन आहे हा A जीन किंवा पॉलिपेप्टाईड चेन यांचा मी ट्रान्सक्रिप्शन्स. काय होतं ट्रान्सक्रिप्शन्स. म्हणजेच या ठिकाणी कोणता जीन आहे? A जीन आहे. या जीनचं काय केलं? ट्रान्सक्रिप्शन केलं. ट्रान्सक्रिप्शन्समध्ये काय तयार होतो? मेसेंजर RNA तयार होतो. बरोबर आहे. मग या मेसेंजर RNA ज्यावेळेस तयार होतं त्यावेळेस त्या मेसेंजर RNAवर कोणता पार्ट्स असतो? द मेसेंजर RNA विच हॅविंग द सिक्वेन्स विच कोड्स फॉर द A जीन. म्हणजेच A जीनचा मेसेंजर RNA पाहिलं तर हा कॉपीज असतात आणि यांचं आम्ही ज्यावेळेस रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन्स करतो त्यावेळेस तो सिक्वेन्स कोणता येणार? cDNA. म्हणजेच हा मेसेंजर RNA पासून जर आम्ही या ठिकाणी रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन्स केलं तर रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज एन्झाईम येतात. आणि ज्यावेळेस तुम्हाला इथं DNAचं स्ट्रक्चर येईल तर त्या DNAच्या स्ट्रक्चरला हा कोणता DNA म्हणून आपण? cDNA. म्हणजेच कॉम्प्लिमेंटरी DNA ऑफ रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन. दोन्ही प्रोसेस. जीनपासून आपण मेसेंजर RNA तयार केला, मेसेंजर RNA पासून DNA तयार केला, DNA हा cDNA. तर सिंपल वाक्य लक्षात ठेवा, कोणती चेन आहे? A पॉलिपेप्टाईड चेन. मग हा पॉलिपेप्टाईड चेनला सिंथेसिस करणारा कोण असतो? हा mRNA घ्यायचा.
काय नाव लक्षात ठेवायचं, हे सिक्वेन्शियल प्रोसेस आहे, पण आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे, ए पॉलिपेप्टाईड चेनला रिकॉग्नाइज करणारा जो मेसेंजर RNA तो सिक्वेन्स घेतला, म्हणजे हा. या मेसेंजर RNAचं आम्ही रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन्स केलं बाय युझिंग द एन्झाईम. कोणतं एन्झाईम? रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज. त्यावेळेस आम्हाला कोणता पार्ट्स मिळेल? DNA. mRNA कडून ज्यावेळेस DNA तयार होतो त्यावेळेस त्याला काय म्हणायचं? रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन. आणि DNA पासून ज्यावेळेस mRNA तयार होतो त्यावेळेस त्याला काय म्हणायचं? ट्रान्सक्रिप्शन. तर इथं कोणती प्रोसेस वापरली आम्ही? रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन. सरळ सरळ आम्हाला दोन पॉलिपेप्टाईड चेनचे सिक्वेन्स माहिती आहेत, एक ए पॉलिपेप्टाईड चेनचा आणि दुसरा बी पॉलिपेप्टाईड चेनचा. तर ए पॉलिपेप्टाईड चेनचा जो सिक्वेन्स mRNA वर आहे याचा आम्ही रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन्स केलं आणि सिक्वेन्स जो मिळाला तो कुणाचा मिळाला आम्हाला? DNA. ज्यावेळेस याला आम्ही कॉम्प्लिमेंटरी DNA असं म्हटलं आणि या DNAला हा जो सेगमेंट आहे यालाच आम्ही नाव दिलं फॉरेन DNA. कोणता DNA म्हणलं? फॉरेन DNA. सिमिलर या ठिकाणी आम्ही बी पॉलिपेप्टाईड चेनचा हा कोण घेतला? mRNA घेतला. या mRNAला कोणती प्रोसेस घेतला? रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन. म्हणजे यांच्यापासून आम्हाला कोणता पार्ट्स मिळाला? DNA मिळाला. आणि हा DNA कोणता आहे? cDNA, कॉम्प्लिमेंटरी DNA. म्हणजेच आम्हाला जीन ऑफ इंटरेस्ट हा एक DNA आहे आणि दुसरा हा एक DNA आहे, जो DNAचा सेगमेंट हा ए पॉलिपेप्टाईड चेनला तयार करणारा आणि हा बी पॉलिपेप्टाईड चेनला तयार करणारा. हे दोन सिक्वेन्स ऑफ DNA, ज्याला आम्ही डिझायर्ड DNA म्हटलं, हे दोन डिझायर्ड DNA आम्ही काय केला? एका व्हेक्टरमध्ये, फॉर एक्झाम्पल हा प्लाझमिड घेतला, हाही प्लाझमिड घेतला. या प्लाझमिडला आपण पाहिलं डिटेल्समध्ये, कुणाला म्हणतो आपण? प्लाझमिड. ई कोलाई सेलचा प्लाझमिड म्हणजेच कोण आहे तो? एक्स्ट्रा क्रोमोझोमल DNA, ज्याला आपण काय म्हणतात? व्हेक्टर. मग ई कोलाई सेलमधून ह्याला प्लाझमिडला आयसोलेट केलं, याला कट केलं आणि यांच्यामध्ये ए पॉलिपेप्टाईड चेन इथं असणारा जीन यांच्यामध्ये आम्ही फिक्स केला. हा झाला प्लाझमिड. त्यानंतर यांच्यामध्ये आम्ही परत तोच पार्ट्स जो पडला आपण बी पॉलिपेप्टाईड चेनला रिकॉग्नाइज करणारा हा तयार केला. याला कोणता DNA म्हणणार आता? रिकॉम्बिनंट DNA. हाही कोणता झाला? rDNA तयार झाला. कारण जीन ऑफ इंटरेस्ट इंट्रोड्यूस इनसाइड द प्लाझमिड्स, जीन ऑफ इंटरेस्ट इंट्रोड्यूस इनसाइड द प्लाझमिड्स अँड टू फॉर्म द 2 rDNA. एक असा आहे की ज्यांच्यात ए पॉलिपेप्टाईड चेन तयार करायची ॲबिलिटी आहे आणि दुसरा ज्यांच्यात बी पॉलिपेप्टाईड चेन तयार करायची ॲबिलिटी आहे. आणि असे दोन सेपरेटली जे रिकॉम्बिनंट DNA आहेत ते आम्ही कशामध्ये इंट्रोड्यूस केलं? ई कोलाई सेलमध्ये. सेपरेटली हा शब्द लक्षात ठेवा, वेगवेगळ्या ई कोलाई सेलमध्ये आम्ही यांना इंट्रोड्यूस केला. म्हणजेच यांच्यामध्ये हा जीन ऑफ इंटरेस्ट असणारा रिकॉम्बिनंट DNA, हा रिकॉम्बिनंट DNA आहे. या रिकॉम्बिनंट DNA मध्ये कोणता जीन आहे? ए पॉलिपेप्टाईड चेनला सिंथेसिस करणारा जीन आहे. त्यानंतर इथं बी पॉलिपेप्टाईड चेनला रिकॉग्नाइज करणारा, ज्याला आपण काय म्हटलं? रिकॉम्बिनंट DNA, हा या ठिकाणी प्रेझेंट आहे. मग ज्यावेळेस या ई कोलाई सेलचं मल्टिप्लिकेशन होतं, यांच्यापासून 2, 2च्या 4, 4च्या 8, तर यांच्यामध्ये काय तयार होतील? बी पॉलिपेप्टाईड चेन. ज्यावेळेस यांचं मल्टिप्लिकेशन होतं, जेवढ्या सेल्स तयार होतील त्या प्रत्येक सेल्समध्ये कोण असणार? बी पॉलिपेप्टाईड चेन, बी पॉलिपेप्टाईड चेन, बी पॉलिपेप्टाईड चेन. ज्यावेळेस यांचं मल्टिप्लिकेशन होणार, मेनी नंबर ऑफ सेल तयार होणार ई कोलाई सेलच्या, त्यावेळेस या सर्व ई कोलाई सेलमध्ये ए पॉलिपेप्टाईड चेन हे तयार होतील. लक्षात दिलं आहे? ज्याला काय नाव दिलं आपण? होस्ट. रिकॉम्बिनंट DNA ट्रान्सफर इनसाइड द ई कोलाई सेल अँड व्हेनेवर दिस ई कोलाई सेल अंडरगोज द डिव्हिजन विच प्रोड्यूस द मेन ए पॉलिपेप्टाईड चेन. यांच्या जे ए पॉलिपेप्टाईड चेनचे ते सर्वच्या सर्व बॅक्टेरियल सेलमध्ये काय तयार होणार? ए पॉलिपेप्टाईड चेन हे बॅक्टेरियममध्ये तयार केल्या, बी पॉलिपेप्टाईड चेन बॅक्टेरियममध्ये तयार केल्या आणि त्याच बॅक्टेरियामध्ये पाहिला आपण डाऊनस्ट्रीम प्रोसेसेसमध्ये त्यातला जो प्रोडक्ट आहे तो कोण आहे? ए पॉलिपेप्टाईड चेन सेपरेट केल्या, त्यानंतर यांच्यातून बी पॉलिपेप्टाईड चेन सेपरेट केल्या आणि अशा ए आणि बी पॉलिपेप्टाईड चेन लॅबोरेटरीजमध्ये अशा कल्चर मीडियममध्ये
ठेवल्या की ज्या ठिकाणी ए पॉलिपेप्टाइड चेन अँड बी पॉलिपेप्टाइड चेन असणारा जो सिक्वेन्स आहे या सिक्वेन्सवर डायसल्फाइड बॉन्ड तयार करून एक इन्सुलिन किंवा एक प्रोटीन्स तयार केलं किंवा एक हार्मोन्स तयार केला, ज्या हार्मोन्सला काय नाव दिलं आम्ही, दॅट इज नोन ॲज द इन्सुलिन. सो दॅट इज नोन ॲज द इन्सुलिन इज फॉर्म्ड बाय द टू पॉलिपेप्टाइड चेन, वन इज द ए अनदर वन इज द बी. आणि ह्या दोन्हीही कोणत्या प्रोसेसमध्ये तयार केला, रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजी. इतका सिंपल आणि साधा पार्ट्स आहे. लक्षात एकच ठेवायचं आहे, ज्यांना प्रिन्सिपल आणि प्रोसेसमधला रिकॉम्बिनंट DNA समजला असेल तर त्यांना ही काय सांगितलेलं आहे ती गोष्ट लक्षात येत असेल. आणि आता काहीच लक्षात येणार नाही, पुन्हा पुन्हा एकच शब्द बोलल्यासारखा वाटेल, रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजी, RDNA टेक्नॉलॉजी. तर याचे मेन अर्थ 4 पार्ट्समध्ये आपण टूल्समध्ये डिटेल्स पाहिलेत. एकाला डिझायर्ड DNA म्हटलं, दुसरा व्हेक्टर आहे, तिसरा होस्ट आहे आणि चौथे एन्झाईम्स आहेत. तर इथं सरळ सरळ डायरेक्टली सांगितलं गेलं की आम्ही जे 2 पॉलिपेप्टाइड चेनला सिंथसाइज करणारे जो सिक्वेन्स आहे, ट्रान्सलेशन करणारा सिक्वेन्स आहे, तो mRNA घेतला. या mRNAचा आम्ही रिव्हर्स ट्रान्स्क्रिप्शन्स केलं म्हणजे आम्हाला DNA मिळाला. ज्यांना ट्रान्स्क्रिप्शन्स कळालं त्यांना रिव्हर्स ट्रान्स्क्रिप्शन्स कळालं असेल, म्हणजे आम्ही बॅक आलं, म्हणजेच mRNA पासून DNA तयार केला. आणि जो DNA आहे तो जीन आम्ही इंट्रोड्यूस कुणामध्ये केला, प्लाझमिडमध्ये केला, म्हणजे कोण झाला, RDNA. मग याच्या जीन ऑफ इंटरेस्ट कोण आहे, असा सिक्वेन्स आहे की जो या इकोलाय सेलमध्ये होता का, नाही आहे, पण आता इकोलाय सेलमधलाच प्लाझमिड घेतला आणि त्यांच्यामध्ये तो इंट्रोड्यूस केला. म्हणजेच या ठिकाणी ह्युमन इन्सुलिन जे प्रोडक्शन्स होतं ते कुणामध्ये होईल, इकोलाय सेल. तर ह्युमनला लागणारं सर्व इन्सुलिन हे बॅक्टेरियाद्वारे आम्ही लार्ज स्केलवर प्रोडक्शन्स केलं बाय युझिंग द RDNA टेक्नॉलॉजी, ज्यामुळं इन्सुलिनना या नाव दिलं, दॅट इज कॉल्ड एज द ह्युमिलिन. काय म्हटलं आपण, ह्युमिलिन. सो व्हॉट इज द ह्युमिलिन, ह्युमिलिन इज अ ह्युमन इन्सुलिन विच इज प्रोड्युस्ड बाय रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजी. तर या ठिकाणी फर्स्ट ॲप्लिकेशन इन मेडिसिन आपण कंप्लीट केलं, ज्याला काय म्हटलं आपण, इन्सुलिन प्रोडक्शन. तर इन शॉर्ट काय काय लक्षात ठेवायचं पहा, हाऊ मेनी थेरपेटिक ड्रग्स प्रोड्युस्ड बाय युझिंग द RDNA टेक्नॉलॉजी इन द वर्ल्ड, 30. पहिला MCQs. सेकंड, इन इंडियामध्ये मार्केटिंग असणारे हाऊ मेनी थेरपेटिक ड्रग्स प्रेझेंट इन इंडिया बाय युझिंग द रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजी, 12. हा शब्द लक्षात ठेवा. यांच्यानंतर थेरपेटिक्स कुणाला म्हणतो आपण, जे ड्रग्ज प्रिपेअर करतात त्याला आपण थेरपेटिक्स शब्द वापरतात. आणि तिथं कोणती टेक्नॉलॉजी वापरली, RDNA टेक्नॉलॉजी. यांच्यामध्ये या आर्टिकलमध्ये आपल्याला बायोटेक्नॉलॉजी ॲप्लिकेशन इन मेडिसिनमध्ये आपल्याला 3 आर्टिकल स्टडी करायचे आहेत. एकाचं नाव काय, जेनेटिकली इंजिनियर्ड इन्सुलिन, दुसरा जीन थेरपी आणि तिसरा मॉलिक्युलर डायग्नोसिस, ज्यातला आपण फर्स्ट पार्ट कंप्लीट केला, ज्याचं नाव काय, जेनेटिकली इंजिनियर्ड इन्सुलिन. ज्यांच्यामध्ये आम्ही 2 पार्ट्स पाहिलं, एक इन्सुलिनचं स्ट्रक्चर काय आहे आणि दुसरं रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजी कशी युटिलाइज केली. त्यातला जो पहिला स्ट्रक्चर आहे त्यांच्यात तुम्हाला NCERTतली डायग्राम व्यवस्थित पाहिजे, त्यांच्यातले तुम्हाला नावं लक्षात ठेवायचे, MCQs त्याच्यावर विचारला जातो. तर प्रो इन्सुलिनमध्ये किती पॉलिपेप्टाइड चेन असतात, 3. त्यातला लिंकर कोण असतो, C पॉलिपेप्टाइड चेन. त्यावेळेस ती C पॉलिपेप्टाइड चेन असेल तर इन्सुलिन कोणत्या फॉर्ममध्ये असतं, इनॲक्टिव्ह. म्हणजे ज्याला प्रो एन्झाईम किंवा प्रो इन्सुलिन म्हटलं तर कोणती पॉलिपेप्टाइड चेन प्रेझेंट असते, C. आणि मॅच्युअर किंवा ॲक्टिव्ह इन्सुलिन म्हटलं तर कोणती पॉलिपेप्टाइड चेन रिमूव्ह होते, C पॉलिपेप्टाइड चेन. मग मॅच्युअर इन्सुलिनमध्ये किती पॉलिपेप्टाइड चेन असतात, 2. कोणत्या, A आणि B. मग A आणि B पॉलिपेप्टाइड चेनला सिंथसाइज करणारे जीन ऑफ इंटरेस्ट आम्ही तयार केले, रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजीमध्ये टाकलं आणि इकोलाय सेलमध्ये त्याचं लार्ज स्केलमध्ये प्रोडक्शन्स केले. ते दोन्ही पॉलिपेप्टाइड चेन आयसोलेट केल्या आणि लॅबोरेटरीमध्ये डायसल्फाइड बॉन्ड फॉर्मेशन्स करून इन्सुलिनचं प्रोडक्शन्स केलं. तर याला म्हणतो आपण genetically engineered insulin. These are the therapeutic drugs which is utilized on those patients here the glucose metabolic or diabetic patients वर यांना युटिलाइज केलं जातं. आणि बिफोर रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजी बॅक्टेरियाचा युटिलाइज करण्याच्या ऐवजी आपण डिफरंट ॲनिमल सोर्सेसमधून त्याला आयसोलेट करतात. मग डॉग पँक्रियाज असेल, कॅटल पँक्रियाज असेल, पिग पँक्रियाज असेल, त्यांना किल करून त्यांच्यातल्या पँक्रियाजपासून ते तयार केलं जायचं, ज्याच्यामुळं ॲलर्जिक रिॲक्शन्स पण क्रिएट व्हायचा. तर हा पार्ट्स आपण कंप्लीट केला आहे, ज्याला म्हटलं आपण जेनेटिकली इंजिनियर्ड इन्सुलिन. तर हाच पार्ट्स इन ब्रीफमध्ये पाहतोय आपण डायग्राम.